मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मी मुख्यमंत्री असो तर शेतकरी कर्जमाफीसाठी योग्य वेळेची वाट बघितली नसती। नरेगातून जाहीर केलेल्या 3 लाखापैकी 1 लाखाची मदत दिवाळीच्या आधी द्या, उद्धव ठाकरे यांची मागणी। मी आरशात बघतो, तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर। ठाकरेंनी आरशात बघावं, नंतर असे मोर्चे काढणार नाहीत, फडणवीसांनी केली होती टीका। उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडतायत, उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। तर 50 खोके घेतलेल्यांकडे 50,000 हेक्टरी मागतोय, उद्धव ठाकरे यांचं उत्तर। महाराष्ट्रावरील प्रत्येक संकटाच्या विरुद्ध आम्ही नेहमी एकत्र येऊ, राज ठाकरे यांच्यावरील प्रश्नावर उद्धव ठाकरे यांचं विधान। लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात 120 कोटी रुपये वाटले, चंद्रकांत खैरेंचा संदीपान भुमरे यांच्यावर आरोप। मराठी वाचा येत नाही अशा माणसाला जनतेनं निवडून दिल्याची टीका। धर्मगुरूंनी घराघरात प्रचार केला म्हणून फडणवीस सत्तेत, राज्यसत्ता पलटवायला आम्ही वेळ लागणार नाही, जैन धर्मगुरू धर्मानंद महाराज यांचा इशारा। जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा, पालिका निवडणुकीतही उमेदवार उभे करणार, दादरचा कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी। गायवाळ प्रकरणात रवींद्र धंगेकरांची एकनाथ शिंदेंकडून कान उघडणी, सूत्रांची माहिती तर गुन्हेगारी कमी करण्यासाठी आवाज उठवत असेल तर माझे नेते मला अडवणार नाहीत, धंगेकरांचं उत्तर। आता आपण काँग्रेसमध्ये नाही हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाही, अजित पवार यांचा टोला। आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे आहेत हे लक्षात ठेवावं, अजित पवार यांचा सल्ला। दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, करमाळ्याच्या सभेत आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य। तर जगतापांची भूमिका पक्षाच्या विचारधारेशी विसंगत, नोटीस पाठवणार, अजित पवार यांच्याकडनं स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीस उद्या दिल्लीला जाणार, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ मंगळवारी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते भेट घेणार। फडणवीस, शिंदे, अजित पवार यांनी सुद्धा शिष्टमंडळामध्ये सहभागी होण्याचं आवाहन। महायुती म्हणूनच निवडणुका लढवायच्या, मात्र काहींकडनं आमचा छळकपट करण्याचा प्रयत्न, संजय शिरसाट यांचं मोठं विधान। मात्र रोख कुणाकडे याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। महायुती म्हणूनच लढण्याचा आमचा प्रयत्न, मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाल्यास आम्ही एकमेकांना पाडणारच, आगामी निवडणुकांबाबत गिरीश महाजन यांचं वक्तव्य। मोजणीचा अर्ज मिळाल्यानंतर 30 दिवसात मोजणी होणार, राज्यामध्ये खासगी भूमापक येणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची ऐतिहासिक घोषणा। मध्य रेल्वेवर दुपारी 12:30 वाजल्यापासून 30 तासांचा मेगा ब्लॉकच्या दरम्यान नेरळ ते खोपोली रेल्वे सेवा बंद, कर्जत नेरळपासून CSMT लोकल सेवा सुरू राहणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी 2 योजनांचा शुभारंभ, 11,440 कोटी रुपयांची डाळ उत्पादन योजना आणि 24,000 कोटींच्या धनधान्य कृषी योजनेचं उद्घाटन। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं चीनवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा, ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांनी $1.5 कोटी गमावले। वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताची मजबूत पकड, दुसरा दिवस अखेर वेस्ट इंडिज 4 विकेट्स गमावत 378 धावांनी पिछाडीवर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।